सगळे अंदाज आणि सगळ्या तारखा फेल ठरवत अखेर आज मध्यरात्री 12 वाजता लाडकी बहीण योजनेचा दिवाळी बोनस 5,500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केला जाणार आहे। अर्थात हे 5,500 सरसकट जमा केले जाणार नाहीयेत। लक्षात घ्या, सर्व महिलांना त्या ठिकाणी 3,000 रुपये तर मिळतील, परंतु काही निवडक महिलांच्याच खात्यात 2,500 रुपयांचा एक्स्ट्रा दिवाळी बोनस आज रात्री जमा केला जातोय। ही प्रोसेस आज रात्री 12 वाजेपासून सुरू होईल आणि ती पहाटे 5, 5:30 ते 6 वाजेपर्यंत चालणार आहे। पहिला टप्पा आहे, जवळपास 15 ते 20 लाख महिलांच्या खात्यामध्ये आज हा दिवाळी बोनस जमा केला जाईल आणि उद्या परवा 13 असे 5-6 दिवस लगातार दररोज लाडक्या बहिणींच्या खात्यात टप्प्याटप्प्याने आज 15 लाख, 20 लाख, 25 लाख करत करत तब्बल 2,34,00,000 लाडक्या बहिणींना दिवाळी बोनसचं वाटप केलं जाणार आहे। सगळ्यांना माहिती आहे की दिवाळी अगदी तोंडावर आलेली आहे। 7 ते 8 दिवसांवरती दिवाळी येऊन ठेपली आहे आणि जर दिवाळी बोनस द्यायचाच असेल तर तो दिवाळीपूर्वीच द्यावा लागेल, अन्यथा महिलांना ते पैसे दिवाळी सणाला वापरता येणार नाहीत। आणि म्हणूनच सरकारनं घाई केलेली दिसत आहे। राज्यामध्ये मंगळवारपासून 15 ऑक्टोबरपासून आचारसंहिता लागलेली असून सुद्धा सरकारचं हे धाडसी पाऊल म्हणावं लागेल, कारण दिवाळी बोनसचा अर्थच असा आहे की दिवाळी साजरी करण्यासाठी बोनस, आणि म्हणून हा बोनस अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे लाडक्या बहिणींसाठी। अवघे काही तास उरलेले आहेत हा बोनस तुमच्या खात्यात जमा होण्यासाठी। लगातार 2 मेसेज तुम्हाला येतील, लक्षात ठेवा, लगातार 2 मेसेज येतील। तुम्ही गडबडून जाऊ नका। पहिला मेसेज हा 3,000 रुपयांचा असेल। पहिला मेसेज 3,000चा असेल की महाराष्ट्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दिवाळी बोनस 3,000 रुपये तुमच्या खात्यात जमा झालेला आहे, असा पहिला मेसेज येईल। आणि लगोलग दुसरा मेसेज पडेल 2,500 रुपयांचा, त्यामध्ये देखील काही निवडक महिलांना हे 2,500 मिळणार आहेत। 2 मेसेज लगातार येतील आणि 5,500 तुमच्या खात्यामध्ये जमा होतील। आता याच्यात लक्षात ठेवा, महाराष्ट्रामध्ये जे जिल्हे खूप मोठे आहेत लोकसंख्येनं, जसं की मुंबई असेल, मुंबई उपनगर असेल, कोल्हापूर असेल, ज्या जिल्ह्यांमध्ये लोकसंख्या खूप जास्त आहे ते जिल्हे आज वगळले जाण्याची शक्यता आहे। कारण यापूर्वी देखील असंच घडलं होतं, जेव्हा 4था आणि 5वा हप्ता शासनानं ऑक्टोबरमध्ये जमा केला त्यावेळी जे मोठे जिल्हे होते, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती महिला आहेत, तर त्यांना पैसे उशिरा मिळाले होते। तर याही वेळी तसंच होण्याची शक्यता आहे आणि जे छोटे छोटे जिल्हे आहेत त्या ठिकाणी ताबडतोब त्या महिलांना पैसे वाटप केले जाऊ शकतात आजच रात्री। उर्वरित महिलांना मात्र उद्या, परवा, 13 थोडीशी वाट पाहावी लागू शकते, मात्र खात्रीलायक पैसे त्या ठिकाणी येणार आहेत। तर बघा, अत्यंत महत्त्वाचा अपडेट आहे। अपडेट आपण व्यवस्थित जाणून घेऊया, कुठेही तुम्ही जाऊ नका। एक छोटीशी विनंती करायची राहिली, हे बघा लाडक्या ताईंनो, लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडतात आम्हाला माहिती आहे, परंतु व्हिडिओ पाहण्याच्या नादात तुम्ही व्हिडिओला लाईक करणं मात्र विसरून जाता। तेव्हा छोटीशी विनंती आहे, आपण कृपया व्हिडिओ पाहता पाहताच लाईक नक्की करावं। आपण व्हिडिओला लाईक केल्यानं आम्हाला मदत मिळते, प्रोत्साहन मिळतं की अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज आम्ही तुमच्यासाठी आणावेत। आम्ही अगदी पहिल्या दिवसापासून लाडकी बहीण योजना लॉन्च झाली तेव्हापासून या योजनेचे प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत। मग ते अपडेट चांगले असोत, वाईट असोत, सगळे अपडेट आम्ही पोहोचवत आहोत। तेव्हा आम्हाला मदत म्हणून व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हो, कमेंट करून सांगा की तुम्हाला दिवाळी बोनस हवा आहे की नाही। कारण याचं कारण काय मी तुम्हाला कमेंट करायला का सांगतो, हे बघा, सरकारचे हात बांधले गेले आहेत। तुमचे लाडके मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे देखील हात बांधले गेले आहेत, तरी देखील हे धाडस सरकार करायला निघालंय। हात बांधले का बरं गेलेत? कारण 15 ऑक्टोबर मंगळवारपासून महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे आणि म्हणूनच सरकारला आता कोणतेही नवीन शासन निर्णय काढता येत नाहीत, कोणतेही GR काढता येत नाहीत, प्रशासनाला कोणतेही नवीन आदेश देता येत नाहीत। आपण पाहिलं असेल 2 दिवसापूर्वीच निवडणूक आयोगानं सक्त निर्देश दिले की ज्या योजनातून पैसे वाटले जातात लोकांना त्या सगळ्या योजना बंद करा, अजिबात 1 रुपया देखील वाटू नका। परंतु तरी देखील सरकार महिलांसाठी, लाडक्या बहिणींसाठी हे धाडसी पाऊल उचलताना दिसत आहे। तेव्हा मुख्यमंत्री साहेब स्पष्टपणे काही बोलू शकत नाहीत। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, किंवा लाडकी बहीण योजना ज्या विभागाच्या अंतर्गत येते तो महिला व बालकल्याण विकास विभाग असेल की ज्याच्या मंत्री आहेत आपल्या लाडक्या आदितीताई तटकरे, तर अशा कुणालाही त्या ठिकाणी शासकीय निर्णय घेता येत नाहीत। आणि म्हणून आपल्याला विनंती आहे, आपण जास्तीत जास्त कमेंट करा की हो, आम्हाला दिवाळी बोनसची खूप गरज आहे, निकड आहे, दिवाळीसाठी आम्हाला दिवाळी बोनस हवाच आहे, आम्हाला तो मिळावा, अशा प्रकारे तुम्ही कमेंट नक्की करा। आणि एक छोटंसं काम अजून, जास्तीत जास्त तुमच्या संपर्कातल्या महिलांना, बहिणींना, ताईंना हा व्हिडिओ शेअर करा। जितक्या जास्त कमेंट येतील, जितके जास्त लाईक येतील, तितकं जास्त प्रशासनावरती आणि सरकारवरती प्रेशर वाढणार आहे की आचारसंहिता असू द्या,
परंतु लाडक्या बहिणींना दिवाळीचा बोनस हा मिळालाच पाहिजे. तेव्हा हे छोटंसं काम करा. आणि मला आशा आहे की तुम्ही लाडकी बहीण योजनेचे सगळे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब केलेलं असेल. चला तर आपण पुढे जाऊया आणि हे महत्त्वाचं अपडेट या ठिकाणी समजून घेऊया. तर बघा, मुंबईवरून थेट ही वार्ता, ही अपडेट आलेली आहे आणि अपडेटमध्ये काय सांगितलंय आपण व्यवस्थित समजून घेऊ. बघा, महायुती सरकारनं राज्याच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सादर केली. सगळ्यांना माहिती आहे की ज्यावेळी अर्थसंकल्प अजितदादांनी सादर केला तेव्हा त्यांनी लाडकी बहीण योजना देखील त्या ठिकाणी घोषित केली. राज्यातल्या महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळावं, त्यांचं आरोग्य सुधारावं, त्यांचं पोषण सुधारावं यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. हे बघा बहिणींनो, या योजनेचा उद्देश आहे की ही योजना तुमच्यासाठी आहे. जे काही पैसे मिळत आहेत त्यातला किमान निम्मा हिस्सा तुम्ही स्वतःवरती खर्च करा, स्वतःचं आरोग्य जपण्यासाठी, स्वतःला आर्थिक स्वातंत्र्य मिळण्यासाठी. आत्तापर्यंत तुम्ही दुसऱ्यावर डिपेंड होता, आता थोडंसं स्वतःसाठी जगत चला. तर हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेनुसार राज्यातल्या 21 ते 65 वयोगटातल्या ज्या महिला आहेत त्यांच्या बँक खात्यात सरकार दर महिन्याला 1,500 रुपये जमा करतं आहे. आता सरकारनं जो पहिला हप्ता जमा केला तो रक्षाबंधन म्हणजे राखी पौर्णिमेला 3,000 रुपये सरकारनं जमा केले होते थेट डीबीटीच्या माध्यमातून. आणि मुदतसुद्धा वारंवार सरकारनं वाढवली आहे. आपल्याला माहीत असेल 15 ऑक्टोबरपर्यंत मुदत वाढवण्यात आली होती. तोपर्यंत तुम्ही या योजनेचा फॉर्म भरू शकत होता. आता मात्र याची मुदत संपलेली आहे. आता कोणतीही महिला या योजनेसाठी फॉर्म भरू शकत नाही. आता आपण ऑक्टोबर महिन्यात पाहिलं की सरकारनं 3,000 रुपयांचा बोनस त्या ठिकाणी जमा होणार आहे अशा प्रकारची घोषणा केली होती. बघा, सरकारनं ही घोषणा केली होती की आम्ही महिलांच्या खात्यामध्ये दिवाळी बोनस 3,000 रुपये जमा करू आणि 3,000च नाही तर काही निवडक महिला आणि तरुणींना 2,500 रुपये देखील आम्ही देऊ अशा प्रकारची घोषणा सरकारनं ऑक्टोबर महिन्यातच केली होती. बरोबर. तर आता त्याच घोषणेला अनुसरून 5,500 रुपयांचा दिवाळी बोनस आज रात्री सरकार आपल्या खात्यात जमा करणार आहे, महिलांच्या खात्यात जमा करणार आहे. बघा, इकॉनॉमिक टाइम्स या वृत्तपत्रानं दिलेल्या माहितीनुसार दिवाळीच्या निमित्तानं लाडकी बहीण योजनेअंतर्गत 3,000 रुपयांचा बोनस जारी करण्यात आला आहे. 3,000चा बोनस जारी करण्यात आलाय आणि या बोनसची रक्कम ही नियमित मिळणाऱ्या 1,500 रुपयांच्या व्यतिरिक्त आहे. म्हणजे तुम्हाला जे दरवेळेस 1,500 रुपये मिळायचे हे 1,500 सोडून हे पैसे आहेत. हे बघा, आपल्याला जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर या 5 महिन्यांचे 7,500 मिळाले आहेत. हे 7,500 सोडून हे पैसे आपल्याला मिळणार आहेत आणि हे सोडून अजून 2,500 रुपये देखील त्या ठिकाणी काही निवडक महिलांना मिळणार आहेत. टोटल 5,500 रुपये आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहेत. किती? 5,500. परंतु त्यासाठी काही अटी मात्र आहेत. आता बघा, अटी व शर्ती बदललेल्या आहेत. तुम्ही त्या समजून घेणं अतिशय आवश्यक आहे. अटी व शर्ती काय आहेत? बघा, पहिली अट आहे की महिलेचं जे नाव आहे, महिलेचं नाव लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीत असायला पाहिजे. म्हणजे तुमचं नाव लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये असणं गरजेचं आहे. हे बघा, शासनाने ज्यावेळी लाडक्या बहिणींना लाभ दिला, त्यांचे फॉर्म अप्रूव्ह केले, त्यांची एक लिस्ट बनवली, यादी बनवली, त्यात तुमचं नाव असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, त्या महिलेनं योजनेचा कमीत कमी 3 महिने लाभ घेतलेला असलाच पाहिजे. म्हणजे तिच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेचे कमीत कमी 4,500 रुपये आलेले पाहिजेत. जर तुम्ही उशिरा फॉर्म भरला असेल सप्टेंबरमध्ये किंवा ऑक्टोबरमध्ये तर बऱ्याचशा बहिणींना फक्त एकच हप्ता मिळाला आहे, तो म्हणजे जुलै आणि ऑगस्टचे 3,000. त्यांना वरचे हप्ते मिळालेले नाहीत. तर दुर्दैवानं अशा महिलांना आता दिवाळी बोनस मिळण्याची शक्यता मावळलेली आहे. त्यांना बोनस मिळणार नाही, 3,000ही नाही आणि 2,500 सुद्धा नाही. तर लक्षात घ्या, तुम्ही फॉर्म कधीही भरा, ऑक्टोबरमध्ये भरा, सप्टेंबरमध्ये भरा किंवा तुम्ही अगदी जुलै ऑगस्टमध्ये भरला असेल. परंतु जर तुमच्या खात्यात 4,500 अद्याप आलेले नसतील तर तुम्हाला या दिवाळी बोनसपासून वंचित राहावं लागेल. ज्यांना 4.5 किंवा त्याच्यापेक्षा जास्त पैसे मिळालेत, म्हणजे 4.5 मिळाले, 6 मिळालेत किंवा 7.5 मिळालेत, त्या सगळ्या बहिणींना त्या ठिकाणी या 3,000 दिवाळी बोनसचा लाभ मिळणार आहे. सोबतच तुमचं जे आधार कार्ड आहे, म्हणजे महिलेचं आधार कार्ड, हे तिच्या बँक अकाउंटची लिंक असायला हवं. बघा, अजूनही आता 2,34,00,000 महिलांना शासनानं लाभ दिलाय. उरलेले आहेत अजून 10 लाख महिला. आता या 10 लाख महिलांचा प्रॉब्लेम असा आहे की अजूनही त्यांचं आधार कार्ड बँकेशी लिंक नाही. अजूनही आधार कार्ड लिंक नाही किंवा त्यांची KYC झालेली नाही. तर अशा महिला देखील, जर तुमचं आधार कार्ड लिंक नाहीये तर तुम्हाला आता कोणतीही शक्यता नाही की तुम्हाला दिवाळी बोनस मिळेल.
तर जर या अटी एखाद्या महिलेनं पूर्ण केल्या असत्या लाडक्या बहिणीनं, तर तिला 3,000चा बोनस त्या ठिकाणी 100% मिळणार आहे आणि हा बोनस थेट तिच्या बँक खात्यात जमा केला जाईल. ठीक आहे. आता उरला प्रश्न 2,500चा. तर 2,500 जे एक्स्ट्रा दिवाळी बोनस आहे तर तो नक्की कुणाला मिळणार? तर बघा, 2,500साठी शासनानं काही महिलांची निवड केली आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात आधी दिव्यांग महिला. दिव्यांग याचा अर्थ अपंग. आधी आपण अपंग असा शब्द वापरायचो, परंतु आता केंद्र शासनानं हा शब्द बदलला आहे. आता दिव्यांग असं आपण म्हणतो. तर ज्या महिला दिव्यांग आहेत, त्यांच्याकडे दिव्यांगत्वाचं म्हणजे अपंगत्वाचं सर्टिफिकेट आहे, अशा महिलांना 2,500 हमखास त्या ठिकाणी मिळतील. म्हणजे पहिले 3,000 आणि हे 2,500 असे टोटल लगातार 2 मेसेज पडतील आणि 5,500 त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. आता दिव्यांग महिलांसोबतच दुसरी गोष्ट म्हणजे एकल माता. आता एकल माता म्हणजे काय? तर ज्या भगिनी आपल्या मुलाबाळांचा सांभाळ एकटीने करत आहेत, जर त्या नवऱ्यापासून विभक्त राहतात, घटस्फोटित आहेत किंवा त्यांच्या नवऱ्यांचं दुर्दैवानं निधन झालंय, तर अशा एकल माता देखील त्या ठिकाणी 2,500 रुपयांसाठी पात्र आहेत. तिसरी गोष्ट, ज्या महिला बेरोजगार आहेत, म्हणजे ज्यांना जॉब नाही, ज्या नोकरी करत नाहीत, अर्थार्जन करत नाहीत, पैसा कमावत नाहीत, त्या महिला देखील पात्र आहेत 2,500साठी. ज्या महिला दारिद्र्य रेषेखाली आहेत, ज्यांच्याकडे BPLचं कार्ड आहे, ज्यांच्याकडे अंत्योदय योजने ज्या येतात, तर अशा महिला त्या देखील पात्र आहेत. आणि आदिवासी क्षेत्रामध्ये राहणाऱ्या महिला, ज्या महिला आदिवासी भागात राहतात, पाड्यावरती किंवा ज्या काही वस्त्या असतात तिथं राहतात, त्या आदिवासी भागातल्या महिला देखील त्यांना या ठिकाणी 3,000 अधिक 2,500 असा त्या ठिकाणी लाभ प्राप्त होणार आहे. 3,000 अधिक 2,500 रुपये, टोटल 5,500 रुपये त्यांना मिळणार आहेत. आता बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी मी तुम्हाला वारंवार सांगत असतो की मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांचे हातपाय बांधले गेलेले आहेत. सोबतच सर्व मंत्री सगळ्यांचे हातपाय बांधले गेले आहेत निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे. शासकीय स्तरावरून कोणीही काहीही बोलायला तयार नाही, परंतु आतल्या गोटातून ज्या बातम्या येतात त्यानुसार आपण ही सगळी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत असतो. गेल्या 15 तारखेपासून सातत्यानं एक दिवस पुढे ढकलत चाललेला आहे आणि आशा आहे की आज रात्री सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होतोय हा मेसेज की आजच रात्री मध्यरात्री 12 वाजता महिलांच्या खात्यामध्ये दिवाळी बोनस जमा होईल. आता अवघे काही तास उरले आहेत, बघूया नक्की काय होतंय. तोपर्यंत एकच विनंती, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, तुमच्या मैत्रिणींना बहिणींना हा व्हिडिओ शेअर करा, त्यांना देखील सांगा की खाली कमेंट करा, जास्तीत जास्त कमेंट करा की आम्हाला बोनस हवाय. आपण जितकं प्रेशर वाढवू तितक्या लवकर आपल्याला दिवाळी बोनस मिळणार आहे. एकदा का दिवाळी जवळ आली किंवा दिवाळी आली की त्यानंतर दिवाळी बोनसची शक्यता 0 होऊन जाईल, परत आपल्याला बोनस मिळू शकणार नाही. तेव्हा अजून वेळ गेलेली नाही. जास्तीत जास्त कमेंट्स करा आणि महत्त्वाची गोष्ट, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉन म्हणजे घंटीचं बटन दाबून ऑलला क्लिक करा, कारण त्याशिवाय तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे आपले सगळे अपडेट मिळणार नाहीत. अजूनही अनेक योजना आहेत ज्याच्यामध्ये मोफत स्कूटी मिळते, मोफत सायकल मिळते, भांड्यांचा सेट मिळतो, मोफत शिलाई मशीन मिळते. एक ना अनेक योजना आहेत. बांधकाम कामगारांना 5,000 रुपये शासन देऊ करतं या दिवाळीपूर्वी, तर तुम्ही देखील नोंदणी करू शकता बांधकाम कामगार म्हणून आणि तुम्हाला 5,000 रुपये मिळतील. केवळ या एका आशेवरती बसू नका. तेव्हा या सगळ्या योजना आपण दररोज सांगत आहोत, परंतु तुम्ही सबस्क्राईब न केल्यामुळे काय होतं की तुमच्यापर्यंत ते व्हिडिओज येत नाहीत. तेव्हा महत्त्वाची गोष्ट, चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारचं बेल आयकॉन म्हणजे घंटीचं बटन दाबा आणि ऑलला क्लिक करा. हे सगळं करणं फ्री ऑफ कॉस्ट असतं, एकही रुपया त्यासाठी लागत नाही. तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.